नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. अर्जुन गुडघ्यावरती बसतो आणि तन्वीला म्हणतो की माझ्यासोबत डेटवर येशील का. तेव्हा सगळे घरातले तिला म्हणतात की हो म्हण. तेव्हा सायली हो येते असं म्हणते. तेव्हा सगळेजण छान टाळ्या वाजवू लागतात. पण त्यानंतर सगळ्यांची लिस्ट सुरू होते की बाहेर गेल्यानंतर काय करायचं, काय नाही करायचं, काय खायचं इथपासून सगळेजण त्यांना इन्स्ट्रक्शन देत असतात. अर्जुन म्हणतो तुमचे इन्स्ट्रक्शन देऊन झाले असतील तर आम्ही निघू का, नाहीतर आमची डेट इथंच व्हायची. तितक्यात अर्जुननी मागवलेलं पार्सल येतं जे त्याने तन्वीसाठी मागवलेलं असतं. मी माझ्या बायकोसोबत नाही तर माझ्या मैत्रिणीसोबत जातोय ना, म्हणून हे पार्सल आहे. आता इकडे प्रिया त्या कॉन्स्टेबलला सांगते की ताई अगं मला भेटायला कोणीतरी येणार आहे, प्लीज तू त्याची एंट्री आहे ना रजिस्टरमध्ये करून घेऊ नकोस, प्लीज एवढं कर. आणि त्या व्यक्तीचं नाव शेवटपर्यंत कळलं नाही पाहिजे की कोण मला भेटायला आलेलं आहे. तितक्यात ती व्यक्ती त्या ठिकाणी येते. चेहऱ्याला तिने ओढणी बांधलेली असते. आता इकडे सायली छान तयार झालेली असते. ब्ल्यू कलरचा ड्रेस आणि ब्ल्यू कलरची छत्री घेऊन ती अर्जुनसमोर येते आणि अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो. हे सगळं अर्जुनने तिच्यासाठी गिफ्ट आणलेलं असतं आणि तो पुन्हा सायलीमध्ये त्याची लहानपणीची मैत्रीण तन्वीला पाहून अतिशय भारावून गेलेला असतो. सायली त्याच्याशी बोलते पण अर्जुन मात्र तिच्याकडे एकटक पाहत असतो. तेव्हा सायली त्याला चिमटा घेते. अर्जुन म्हणतो असं कोणी शुद्धीवरती आणतं का, सगळी चूक तर तुझीच आहे, कशाला इतकं सुंदर दिसायचं. आता दोघेही छान डेटवरती निघतात. इकडे प्रिया त्या मुलीला म्हणते की तू चेहऱ्यावरती स्कार्फ काढू शकतेस, कारण इथे सगळे आपलीच माणसं आहे. ती जोपर्यंत इथे आहे ना तोपर्यंत इथे कोणीही येणार नाही आहे. ती मुलगी विचारते की ते सगळं ठीक आहे पण तू मला इथे कशासाठी बोलवलं आहे ते तर सांगशील की नाही. प्रिया म्हणते एक खूप मोठा प्लॅन आहे, त्या प्लॅनमध्ये मला तुझी मदत हवी आहे. आणि मग तिला प्लॅन सांगू लागते. इकडे कल्पना म्हणते आत्ताशी तर घरामध्ये एक बाळ आहे, दुसरं बाळ आलं ना तर मग आपल्याला खूप नाकेनऊ येणार आहे बरं का. आणि सगळ्यांच्या छान गप्पा चालू असतात. त्याच वेळेस अश्विनसुद्धा तिथे असतो. अश्विन त्या बाळाच्या गप्पा ऐकून पुन्हा जरा नर्वस होतो आणि या गोष्टीची खबर मात्र कोणालाच नसते. पण प्रतापच्या लक्षात येतं आणि प्रताप विचारतो की काय रे काय झालं. तेव्हा अश्विन काही न बोलता तिथून खोलीमध्ये जातो असं सांगून निघून जात असतो. त्यावेळेस सगळेजण त्याला थांबवतात. कल्पना म्हणते काय झाले अश्विन, तू अजूनही प्रियाचा आणि तिच्या बाळाचा विचार करतोयस ना. तेव्हा अश्विन म्हणतो की मला काही केल्या या सगळ्यातून लांब राहता येत नाही आहे. कितीही नाही म्हटलं तरी तो विषय समोर आला की टेन्स व्हायलाच होतं. तेव्हा कल्पना त्याला व्यवस्थित समजावून सांगते अरे तू अजूनही त्याच विचारांमध्ये गुंतला आहे, त्याच्यामुळे तुला त्रास होतो. आता सगळेजण त्याला असा सल्ला देतात की त्याने प्रियासोबत लवकरात लवकर डिवोर्स घ्यायला हवा आहे. प्रताप म्हणतो अरे प्रॅक्टिकली विचार करायला काय हरकत आहे, आता तर तुला सहज डिवोर्स मिळू शकतो. तेव्हा तो निघून जात असतो. पुन्हा अस्मिता त्याला थांबवते. ती सांगते की जसं मी पुढं गेली आहे निघून तसं तुलासुद्धा यावंच लागेल, मग माझा हात धरून पुढे येशील का. तेव्हा अश्विन काहीच बोलत नाही. अस्मिता त्याला समजावते की तुझ्यापुढे तुझं संपूर्ण आयुष्य आहे आणि तू आता आयुष्यामध्ये पुढं जायलाच हवं. प्रतापही म्हणतो की बरोबर म्हणते अस्मिता, तू आता प्रॅक्टिकली विचार करायला हवा. इकडे अर्जुन सायली एका स्टॉलवरती येतात. तिथं अर्जुन चहा आणि कॉफी ऑर्डर करतो. मात्र तिथे सायलीला वडापावचा वास येतो आणि लहानपणीची गोष्टही तिला आठवते की 5 स्टार हॉटेलमध्ये गेल्यानंतरसुद्धा ती फक्त वडापावच खायची. तेव्हा ती अर्जुनला म्हणते की आठवते ना तुम्हाला. तितक्यात तो व्यक्ती म्हणतो की मी सुद्धा गरम गरम वडापावच तळतोय, देऊ का तुम्हाला. तेव्हा सायलीला तर खूप आनंद होतो आणि लगेच ती हट्ट करते की हो मला वडापावच खायचा आहे. पण अर्जुन तिला बाहेरचं काहीच खायला अलाउड करत नाही. तेव्हा सायली अगदी लहान बाळासारखा हट्ट करू लागते आणि मला वडापाव खायचाच आहे, एकतरी वडापाव खाऊ द्या ना असं ती म्हणू लागते. आणि अर्जुन तिला वारंवार नाही असंच म्हणत असतो.
आता सायली इतका त्याच्याकडे हट्ट करते की अर्जुनचाही नाईलाज होतो. पण या सगळ्यामध्ये आजूबाजूला असणारे सगळे माणसं त्यांच्याकडे पाहून हसत असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, तू माझ्याकडे कुठला पर्याय ठेवला आहेस का? पण एकच वडापाव खायचा हां. आता सायली मस्त चवीने वडापाव खाऊ लागते आणि त्याच्यासोबत मिरच्यासुद्धा कचाकच खाऊ लागते आणि अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो. इकडे कल्पना, प्रताप, अस्मिता तिघेही अश्विनला समजावत असतात आणि त्याने आयुष्यामध्ये पुढं जायला हवं. प्रियाचा आणि तिच्या बाळाचा विषय डोक्यातून काढून टाकायला हवा, असंच ते त्याला सांगत असतात. प्रताप त्याला प्रॅक्टिकली विचार करायला सांगतो. अश्विन म्हणतो, मला हे सगळं आत्ताच काहीच नको आहे. कारण डिवोर्स घ्यायचा म्हणजे काउन्सिलिंग आलं, त्यानंतर पुन्हा कोर्टाचे चक्रा मारणं झालं आणि मला पुन्हा पुन्हा त्या प्रियाचं तोंडसुद्धा आता बघायचं नाही आहे. त्याच्यामुळे मला या सगळ्यापासून लांब राहायचं आहे. तेव्हा प्रताप म्हणतो, ठीक आहे, तुला जसं वाटेल तसं आपण करूयात. पण आत्ता सध्या तरी तू हा विषय जरा बाजूला ठेवशील का? तेव्हा कल्पना म्हणते, आपण ना सायली आणि अर्जुनला कॉल करूयात, म्हणजे आपोआप आपला विषयांतर होईल. अस्मिता म्हणते, तुला ना मम्मा फक्त त्यांना कॉल करायचा आहे. आपल्याकडे बोलण्यासाठी खूप विषय आहेत, पण तुझं काय झालं आहे ना, फक्त ते कुठे आहेत, कसे आहेत हेच तुला जाणून घ्यायचं आहे. आता अश्विन म्हणतो की मी थोडा वेळ एकटा बसतो आणि मग तो तिथून निघून जातो. आता इकडे सायलीने 2 वडापाव खाल्लेले असतात आणि मिरच्यासुद्धा भरपूर खाल्लेल्या असतात. तेव्हा अर्जुन तिला मिरच्या खाऊ नको, फक्त वडापाव खा असं सांगतो आणि सायली म्हणते, असं कसं होईल? अर्जुनशिवाय सायलीचा विचार तरी करू शकतो का आपण? तसंच आहे हे सगळं. वडापावसोबत मिरचीही असणारच. तितक्यात कल्पना त्यांना कॉल करते आणि विचारते की सायलीला चहा कॉफीसुद्धा बाहेरचं देऊ नकोस आणि तळलेलं तर अजिबातच देऊ नकोस. तेव्हा सायली मिटक्या मारत मिरच्या खात असते आणि ती त्या स्टॉलवाल्याला सांगते की आणखी एक मिरची द्या. आता कल्पना हे ऐकते आणि विचारते की मिरच्या सांगितल्या का आत्ता सायलीने? तेव्हा अर्जुन थाप मारतो की नाही, घरातल्या मिरच्या संपल्यात ना, म्हणून ती मिरच्या मागत आहे. ती आत्ताही मला मार्केटमध्येच घेऊन आलेली आहे. तेव्हा कल्पना म्हणते की असं असेल ना तर ठीक आहे आणि हो, मिरच्या घेऊन येतं ना. आता अर्जुन उरलेला वडापाव काही तिला खाऊ देत नाही. मग सायली म्हणते, तुम्हीच खा. आणि मग त्यानंतर अर्जुन मिरची आणि वडापाव दोन्हीही खातो. मात्र त्याला मिरची प्रचंड तिखट लागते आणि सायली त्याच्या या अवस्थेवरती हसू लागते. तो पाणी पितो, साखर खातो, तरीसुद्धा त्याचा तिखटपणा काही कमी होत नाही. तो म्हणतो की ही मिरची तुला अजिबात तिखट लागली नाही. सायली म्हणते, खरंच तुम्हाला इतकी तिखट लागली आहे, इतका त्रास होतो आहे का? आणि पुन्हा त्याच्याकडे पाहून हसू लागते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की सायली अर्जुन घरी येतात त्यावेळेस सायलीला कुसुमचा फोन येतो आणि मधुभाऊंना चक्कर आली, ते बेशुद्ध पडले असं ती सांगते. सायली घाईघाईने आश्रमामध्ये जाते आणि मधुभाऊ आश्रमाबद्दल असणारी काळजी तिच्याकडे व्यक्त करतात. सायली म्हणते, इथून पुढे आश्रमाची सगळी जबाबदारी माझी. आणि आता सचिन आणि प्रिया भेटतात. प्रिया सांगते की तिला अनाथांचं खूप कल्याण करायचं आहे ना, आता या आश्रमाला टार्गेट करूनच आपण सायली आणि अर्जुनला उद्ध्वस्त करायचं. हाच असणार आहे प्रियाचा पुढचा प्लॅन. अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.